मग तुमची ओळख कधी झाली? तुम्ही आल्यावर 7वीत? हां, म्हणजे 7वीत आम्ही इथे राहायला आलो तेव्हा असंच नेबर म्हणून आम्ही होतो, एकमेकांशी बोलत होतो, सगळे बिल्डिंग मधले एकत्र खेळत होतो. असे व्हेरी गुड, छान. काही तसं हे नव्हतं, म्हणजे कॅरम वगैरे खेळायचो एकत्र. व्हेरी. कसं खेळायचे ते? छान, कॅरम एकदम मस्त खेळतात. हो का? खूप छान. मग कधी क्वीन कधी गेली? काय हो, लक्ष क्वीन वर? पण काय हो, कशी ओळख कशी झाली तुमची? कधी झाली किंवा कधी तुम्हाला असं वाटलं? नाही, जेव्हा कॉलेजला जेव्हा जायला लागली ना त्यावेळेला मग तिचा स्वभाव वगैरेच आवडला. म्हणजे मला का का कशामुळे? शांत खेळून झालं सोंगट्या वगैरे या उचलून डब्यात नीट डब्यात लावून ठेवायचे. म्हणजे असं काय झालं ना, खाली बोरिक पावडर वगैरे पुसून कॅरम उभा करून ठेव, असं काय म्हणजे काय होतं? खेळता खेळताच असं जमलं. म्हणजे जमलं कॅरम मध्ये. कॅरम. छान. हा, काय हो, तुम्हाला अंदाज आला होता अजिबात नाही. की या बोरिक पावडर वरून आपली नाही. सोंगटी घसरणार? नाही, अजिबात नाही वाटलं. मग फायनली काय झालं पुढे? तुम्हाला तुमच्या मनात कधी आला? मी जेव्हा घरी सांगितलं, म्हणजे असं डायरेक्ट घरी सांगितलं? आधी ह्यांना बोललाच नाही? नाही बोललो मी. घाटकोपरला जाऊन भेटलो तिला यांना? स्टेशन. बरोबर. आणि तिला सांगितलं की असं आहे, मला असं असं आवड, म्हणजे काय? म्हणजे आवडतेच. अच्छा अच्छा. मला वाटलं असं असं आहे, मला वाटलं कुठली वेगळी भाषा असू शकेल. तर त्यावेळेला मी तिला स्पष्ट सांगितलं की असं मला तू फार आवडतेस. व्हेरी गुड. आणि मी घरी पण सांगितलंय, आईला सांगितले. तेव्हा तुम्ही कितवीत होता जेव्हा हे बोलले? कॉलेजला होती मी. हा. ऍक्च्युली आम्ही पिक्चर बघायला गेलेलो, मी, माझी मैत्रीण आणि हे, आम्ही तिघं असं पिक्चर बघायला गेलेलो. बर. कुठला? धरमवीर पिक्चर होता. धरमवीर. काय चित्रपट शोधला होता तुम्ही, है ना? हा. तर आम्ही पिक्चर सुटल्यानंतर स्टेशनला आलो. ते गाणं आहे त्याच्यात, 7 अजूबे इस दुनिया में 8वीं अपनी जोडी. हा, मग स्टेशनला आम्ही आलो, तर मग ह्यांनी मला सांगितलं असं असं मला तू आवडतेस. तर मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे मग काय, तेव्हा तर काही विचारच असा नव्हता. आणि मग ते म्हणाले की असं माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर मी म्हटलं कसं शक्य आहे, म्हणजे मला तर पॉसिबल नाही आहे असं, म्हणजे तर तरी पण बघ तू विचार कर असं. नंतर मग आम्ही तरी पण म्हणजे कुठेतरी काहीतरी असं मला जाणवत होतं की नाही, हा काहीतरी ओढ होती की जी त्याच्याकडे मला सारखी नेत होती अशी. नंतर मग असंच आम्ही भेटायचो, पिक्चरला जायचो. दुसरा कुठला बघितला? भरपूर बघितले. काय सांगता? खूप बघितले. एक तुझे केली तर 3 वेळा बघितला. एक तुझे केलीये 3 वेळा बघितला. पण लिफ्ट मधलं गाणं काय? तसं काही लिफ्ट नव्हतं, खिडकीत नाही? आमच्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नव्हती. गच्ची. या सगळ्यांनी कॅमेरे लावले होते. आम्ही तर विटनेस आहोत. मला उगाच वाटतंय की सीसीटीव्ही आत्ता आले, पण यांचे सीसीटीव्ही तेव्हापासून चालू झाले होते. पण तुम्ही गच्चीत तुम्हाला कधी कोणी बघितलं नाही? हो, इन्सिडेंट झालं होतं. गच्ची काय बघितलं. झालं? ऍक्च्युली मी अभ्यासाला जायची वरती. मग तुमची ओळख कॉलेजमधली? हा, म्हणजे कॉलेजमध्ये फक्त क्लासमेट आहे आणि कधी बोलणं पण नाही झालं कॉलेजमध्ये. बघितलं पण नव्हतं एकमेकांना? बघितलं होतं. तुम्ही बघितलं होतं ना? ग्रुपमध्ये होता एक? नाही. कॉमन ये फर्स्ट बेंच पे, फर्स्ट सेकंड थर्ड बेंच वाली लड़की जैसे होती है, क्लास में हमेशा बैठे रहो, हर एक लेक्चर बैठना, बंक नहीं करना. और मेरा ग्रुप एकदम अलग था. हम लोग एकदम सब बंक करते थे, कॉलेज में मस्ती करते थे. मला खूप चिडी यायची त्यांच्या ग्रुपची. हो का? हो? खूप एकदम मस्तीखोर आणि धांगण दिरणार. असा ग्रुप होता? मग पुढे काय झालं? पुढे काय नाही, म्हणजे कॉलेज लाईफ संपल्यानंतर काय असं कॉन्टॅक्टच नव्हता. मग CA फायनल क्लासेसमध्ये परत एकत्र होतो. तेव्हा यांचा ग्रुप वेगळा होता? हाँ, तभी वो ग्रुप से CA करने में कोई नहीं था, तो अकेला तभी मैं CA. धांगड दिंगा करतात. मग पुढे? तो फिर CA फाइनल क्लासेस में मिले. तभी भी स्टार्टिंग में इतना बात नहीं होता था, बट देन फिर धीरे धीरे मेरे को अट्रैक्शन होने लगा. मेरे को ऐसा लगता था कि हाँ, इसके साथ दोस्ती करनी चाहिए. तो फिर पहले और फेसबुक आ गया था, तो ऐसा था कि हाँ, मतलब ऐसा जाके फेस टू फेस डायरेक्टली बात नहीं करो तो भी बात कर सकते हैं, वैसा एक मीडियम आ गया था फेसबुक. तो ऐसा नहीं कि झापड़ मार दिया हो गया, ऐसा हाय हेलो कर सकते हैं पहले. हाँ, फेस न येण्याची एक माध्यम होती, हो की नाही? तो पहले फेसबुक पे हाय भेजा,
तो धीरे धीरे बात हुई. त्याचं फर्स्ट सेंटेन्स मला अजूनही आठवतं कोण? चॅटिंग. आय डोंट नो वाय यू मेक मी नर्वस. फर्स्ट सेंटेन्स असं होतं त्याचं. हो का? या मतलब वैसे ऐसा था नहीं कि किसी से बात करने में मेरे को प्रॉब्लम होता था, बट इससे पता नहीं ऐसा होता था कि सामने से आके बात करने नहीं होता था, वरना मैं किसी से भी बात कर लेता हूँ. कारण ती कॉलेजमधली कर्तृत्व माहिती होती. तो मैंने इसलिए सोचा पहले फेसबुक पे बात करके देखते हैं, रिएक्शन देखते हैं क्या है. पण तुम्हाला पुढे भविष्यात असं काही होईल असं वाटलं होतं का? नाही, बिलकुल नाही. मग तुम्हाला कधी हे वाटायला लागलं? मग जसं जसं फेसबुकवर चॅटिंग सुरू झालं, मग फोन नंबर एक्सचेंज झाले. अच्छा. मग- कोणी मागितला नंबर? मैंने तुम्ही फोन मागितला, नंबर मग दिला त्यांनी? दिला लगेच? लगेच. तुम्ही का लगेच दिला? त्याच्या आधी चॅटिंग वगैरे भरपूर चालू होतं अच्छा. फेसबुकवर. मग मग बोलणं वगैरे वाढलं, रात्रीच्या गप्पा वाढल्या. अरे वा. दिवस संपला, संध्याकाळ झाली, रात्र आली आणि मग भेटायला बोलवलं त्यांनी एकदा, म्हणजे त्यांनी तुम्हाला? हां. कुठे कुठे? First गच्चीवर? day. नाही नाही नाही. ती पण गच्ची होती, पण गच्चीच होती ना? हां, पण एक रेस्टॉरंट होता तो. कुठे कुठे? एक वर्लीला 4 सीझन्स रेस्टॉरंट आहे. हो 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 हो. अच्छा, ठीक आहे. तिकडे बोलवलं त्यांना. मग गच्ची काही सुटली नाही. ती कशी वंश परंपरा हा, मग पुढे? मग तिकडचा पण एक किस्सा आहे. तेव्हा काय? आर्टिकलशिप असायची ना CA. बरोबर. तर आर्टिकलशिप हार्डली स्टायपेंड 1000-1200 असे मिळायचे. तर तेवढ्या कमाईमध्ये डेटवर कसं घेऊन जाणार? बरोबर. म्हणजे तर तिथे एकतर 4 स्टार का 5 स्टार आहे ते, तर त्याचे रेट्स तर हायफाय होते. तर आम्ही तिथे फक्त एक ज्यूस मागवला आणि ते पण 1200चं होतं. मग आता पुढे खायचं काय? शेयर करके पिया और भूख लगी थी जोर से, तो फिर उधर से हम लोग पलेडियम गए. ते पण फुटपाथवर. म्हणजे फर्स्ट डेट अशी झाली, म्हणजे 32nd फ्लोअर आणि फुटपाथ. डायरेक्ट काय उलटच आहे ना. यांच्या वेळेला खालून वर गेले, यांच्याकडे वरून खाली आले. कॉमन आहे सगळं. हा? हो की नाही? तुम्हाला पॅरापेटवर जावं नाही ना? नाही 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 ना? ते बरं झालं. तुमची पुस्तकं कधी चिकला नाही, नाही. व्हेरी गुड. छान छान. पण मग एकमेकांना प्रपोज कधी केलं? कोणी केलं की नाहीच केलं? मतलब मैंने इसे बता दिया था कि थोड़े टाइम बाद जैसे बात होता था, तो बाद में मैंने सोचा एक बता दूं कि मेरे मन में है ऐसा कि मुझे पसंद है. तो मैंने इसे बोल दिया कि मुझे तू पसंद है एंड मुझे आगे जाके लाइफ बिताना है तेरे साथ. तो तभी इसका ऐसा था कि नहीं मैं काय काय रिॲक्शन काय होती? म्हणजे असं कधी विचार नाही केलेला इंटरकास्ट. पहिले तर लव्ह मॅरेज करेन असं पण कधी विचार नाही केलेला. म्हणजे अरेंज, म्हणजे काय माहिती कसं कसं होत गेलं कळलं पण नाही. आणि मग हा बोलली. तुम्ही जेव्हा लग्न करण्याचं घरी कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती? म्हणजे मला थोडं असं भीती होती. भले इंटरकास्ट केलं आहे मम्मी पप्पांनी, पण जरा होतं असं. तर वर्ड टू वर्ड बोलायला मला खूप अशी भीती वाटत होती. म्हणून मी चिठ्ठी लिहून सांगितलं मम्मीला. चिठ्ठी थ्रू सगळं लिहून दिलं की मला असं असं आहे मुलगा, इंटरकास्ट. म्हणजे मग मम्मीची काय रिॲक्शन? काय नाही, बोलली की भेटूया, त्याला बोलव घरी, त्याला म्हणजे बघूया लगेच कसं तयार आहे. झाली मम्मी? त्यात हो, म्हणजे एवढं काही नाही. मम्मी. ओके. हा, म्हणजे तिचं असं होतं की आपण भेटूया, आम्ही बघू ना कसा आहे मुलगा वगैरे, आणि जर वाटलं तर पुढे जायचं. येस. पण मग लगेच मान्यता झाली. तुमच्या घरी काय आहे रिॲक्शन? मैंने पहले मम्मी को बोला, पापा को बोलने का मेरे को आया नहीं अंदर से कि पापा को डायरेक्टली बोलूं, क्योंकि मम्मी के थ्रू ही बोलता हूँ मैं ऐसी चीज़ें जो थोड़ी ऐसी चीज जिसमें मेरे को डर लगे पापा से. होती है. जे 91 साली ते हे जळालेलं ना सगळं, हां, तर त्याच्यामध्ये माझं घर पण हे झालं होतं, काय जळलं? जळलं पूर्ण. तर ते आग लागली ना त्यावेळेला मी झोपली होती. अरे बापरे. खूप म्हणजे 3-4 वेळा आमच्याकडे आमच्या ह्याच्यामध्ये प्रसंग असा आला आहे की आम्ही हे केलं आहे. त्याच्यावरती मात केली.